नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास यादव आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो। तर आज आपण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या तिन्ही वर्तमानपत्रांच्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत। ठीक आहे, तर मित्रांनो, हा जो नवीन इनिशिएटिव्ह आहे तो इनिशिएटिव्ह तुम्हाला कसा वाटतो त्याबद्दल नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण कळवा, शेअर करा। ठीक आहे, तर आपण यूपीएससी डिस्क्रिप्टिव्हसाठी आणि ऑब्जेक्टिव्हसाठी त्याचबरोबर एमपीएससी जे नवीन पॅटर्न येणार आहे, ठीक आहे, तर नवीन पॅटर्न 2025 पासून असणार आहे, त्याच्यासाठी मराठी माध्यमातून द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राचं विश्लेषण घेत आहोत। ठीक आहे, आणि त्याचबरोबर काय आता इतर जी परीक्षा आहे कंबाईन वगैरे त्याच्यासाठी पण कसा तुम्हाला फायदा होऊ शकतो वर्तमानपत्रांचा। ठीक आहे, एमपीएससीच्या जे आत्ताचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यासाठी कसा फायदा होऊ शकतो याचं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। कारण बऱ्याच मुलांना काय वाटतं की बाबा द हिंदू आहे किंवा मग इंडियन एक्सप्रेस आहे यांचा आपल्या मुख्य परीक्षेच्या तयारीशी काय संबंध आहे। ठीक आहे, तुम्ही पेपर नका वाचू, पण जे अनालिसिस घेतलं जातंय त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारे कव्हर केलं जातं। डिस्क्रिप्टिव्हसाठी कोणते क्वेश्चन असतील त्याचा आन्सर कसं लिहायचं आणि ऑब्जेक्टिव्हसाठी कोणते क्वेश्चन असू शकतात, एखाद्या न्यूजमधनं कसं ऑब्जेक्टिव्ह बाहेर काढता येऊ शकतं याचा आपण तुम्हाला मी आज पुढे पण सांगणार आहे। पण जर आत्ताच बोलायचं झालं तर त्याच्याविषयी एक उदाहरण देतो तुम्हाला मी। ठीक आहे, आता ही न्यूज आहे बघा, ही जी न्यूज आहे क्लॉजेस इन ड्राफ्ट इंडिया EFTA। EFTA म्हणजे युरोपियन फ्री ट्रेड अग्रीमेंट असोसिएशन। ठीक आहे, इंडिया आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यामध्ये आता ट्रेड डील चालू आहे। ठीक आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये काय मुद्दे आहेत बघा, आपण डिस्कस करू शकतो। ठीक आहे, उदाहरण देतो तुम्हाला मी की एखाद्या न्यूज मधनं कसे आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी पण क्वेश्चन्स काढता येऊ शकतात आणि ते पण असे क्वेश्चन जे की मग इतरांपेक्षा आपल्याला कुठेतरी एज देऊन जातात। ठीक आहे, आता उदाहरणासाठी ही न्यूज आहे बघा, आपण आत्ताच बघितलेली। ठीक आहे, राज्यसेवा मुख्यचा आत्ताचा 2024 ला जो झालेला पेपर आहे 2023चा, त्या पेपरमध्ये GS4 ला एक क्वेश्चन होता, इंडियन फार्मा इंडस्ट्री म्हणजे इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री इज द 5th लार्जेस्ट इन द वर्ल्ड। आता इथं बघा द हिंदूची ही लाईन आहे, ट्रेड डील बद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आर्टिकल काय आलंय बघा, माहिती काय आली, द इंडियन फार्मा इंडस्ट्री इज द 3rd लार्जेस्ट इन द वर्ल्ड आणि किती 3.4 लाख करोडची। ठीक आहे, तर हा GS4 ला इकॉनॉमिक्स मध्ये क्वेश्चन आला होता असा। तर अशा अनेक क्वेश्चन असतात जे की आपण जर रेग्युलर वाचन केलं, मी म्हणत नाही की त्याच्यासाठी तुम्ही 2-2 तास घाला, हिंदू एक्सप्रेस चाळा। ठीक आहे, पण आपलं जे काही 40-45 मिनिटाचं अनालिसिस आहे त्याच्यामधनं ऑब्जेक्टिव्ह साठीचे पण क्वेश्चन, त्याच्याबरोबरच डिस्क्रिप्टिव्ह साठीचे पण क्वेश्चन आपण कसे पिक केले पाहिजेत आणि हे क्वेश्चन असे आहेत की जे इतरांपेक्षा एज देऊन जातात। कारण ही जी अपडेटेड माहिती, ती माहिती आपल्याला पुस्तकांमध्ये लगेच अपडेट होऊन येत नाही, ती कधी येते आयोगाने प्रश्न विचारल्यावर, नंतर मग हे प्रश्न विचारून झाल्यावर पुस्तकामध्ये टाकतात। ठीक आहे, तर हे एक त्याचं उदाहरण झालं, आता 15-20 दिवसापूर्वी पेपर झालाय। ठीक आहे, तुम्ही म्हणतात ही पण पेपर झाल्यावरच माहिती आली, पण ही पेपर झाल्यावर माहिती आली असली तरी ही न्यूज 6 महिने झालं चर्चेत आहे। ठीक आहे, त्यामुळे हे वारंवार आलेलंच असेल, फक्त आता आपण सुरू केलं त्यामुळे आपल्याला आता माहिती आहे। त्याच्या पुढचं एक सांगतो बघा तुम्हाला, STI पेपर 2021 ची जी मोठी ऍड होती 600+, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आला होता। ठीक आहे, तो क्वेश्चन असा होता की पेटंटेड ड्रग, जे औषधांसाठीचं पेटंट असतं ते पेटंट किती वर्षासाठी असतं, असं काहीतरी क्वेश्चन होता तेव्हा। हे बघा त्याचं उत्तर आहे 20 वर्ष। ठीक आहे, सो सांगायचा मुद्दा एकच पेपर आहे, एकच आर्टिकल आहे, एका आर्टिकल मधनं हा एक क्वेश्चन, हा एक क्वेश्चन। मला असं म्हणायचं नाही की प्रत्येक न्यूज मधनं असे 2-2 क्वेश्चन येतील। ठीक आहे, पण काय असतं की आपण करंट अफेअर असं जर अनालिसिस, आपण तसंच अनालिसिस घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह दोन्हीचे पॉईंट कळतील। त्यामुळे सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही त्याच्याकडे आपल्या सिलेबसशी निगडीत नाही असं म्हणून त्याच्याकडे बघू नका। तर आता जी परीक्षाचा कट ऑफ वाढतोय आणि थोडीशी परीक्षा, इकॉनॉमिक्सचा पेपर जर बघितला आपण खास करून GS4 चा, तर तो खूप जास्त डायनेमिक होता आणि आकडेवारी वेगवेगळी होती। तर असं जर काही आर्टिकल वगैरे वाचनात येत असतील तर त्यातनं ते अपडेट होत जातं आणि आपलं एक लॉजिक डेव्हलप होत जातं, त्यासाठी पण थोडीशी महत्वाची आहे ही जी करंट अफेअरची सिरीज आपण बघतोय। चला आपण डायरेक्ट आता सुरुवात करूयात आपण पेपर 1। ठीक आहे, काय न्यूज आहे, पहिली न्यूज काय आहे ती म्हणजे सेंटर रूल्स आउट। सध्या जे फार्मर्सचा प्रोटेस्ट चालू आहे, शेतकऱ्यांचा जो मोर्चा चालू आहे सध्या, ठीक आहे, दिल्लीवर धडकलेले आहेत आणि त्यांची एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे MSP लॉ असला पाहिजे। सध्या बघितलं आपण 1900, आपला जर हे बघितला इतिहास बघितला आपण स्वातंत्र्योत्तर भारताचा, तर आपण काय करायचो पूर्वी, PL 480
PL480 अंतर्गत अमेरिकेकडनं आयात करायचो. आपल्याकडे अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण नव्हतो. ठीक आहे, मग आयात करायला लागलो. 1965-66च्या दरम्यान आपल्याकडे प्रचंड दुष्काळ होता. त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध झालं, चीनचा फटका, आणि आपली आपलं अन्नधान्याचं उत्पादन काय खूपच कमी झालं होतं. त्याच दरम्यान काय केलं, भारताने संशोधनाची सुरुवात केली. ठीक आहे, कुणी संशोधन केलं ह्याच्यामध्ये? MS स्वामीनाथन, ज्यांना आपण नुकताच भारतरत्न भारत सरकारने दिलेला आहे. ठीक आहे, MS स्वामीनाथन यांनी संशोधन सुरू केलं आणि अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं हरित क्रांती सुरू झाली. ठीक आहे, त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा काय होता मग, की शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. ठीक आहे, मार्केटमध्ये जे चढ उतार होत राहतात, कधी कधी खूपच जास्त भाव असतो, तर कधी शेतकऱ्यांना आपण काय रस्त्यावर धान्य फेकून देताना, रस्त्यावर पीक फेकून देताना, कालच कुठंतरी मी बातमी वाचली की कापसाचं पूर्ण बेल्स होत्या, त्या सगळ्या त्यांनी आग लावून जाळून टाकल्या. ठीक आहे, तर अशी शेतकऱ्यांवर परिस्थिती येऊ नये आणि त्यांना त्यांच्या मालाची, पिकाची, धान्याची एक ठराविक किंमत ॲश्युअर असावी. ठीक आहे, एक ठराविक किंमत काय असावी? फिक्स असावी, की बाबा इतर कुणी घेतलं नाही तर आम्ही सरकार म्हणून तुझं पीक ह्या भावाला घेऊ. उदाहरणार्थ आता समजा भुईमुग आहे, ठीक आहे, किंवा सोयाबीन आहे समजा, तर सोयाबीनचा 4000 भाव इतर मार्केटमध्ये काही पण रेट असू द्या, MSP न जर जाहीर केलं 4000, तर ही खात्री मिळते शेतकऱ्याला की माझी सोयाबीन जी आहे की मार्केटमध्ये भाव चढ उतार किती कमी असला तरी 4000ला कोण घेणार आहे? सरकार घेणार आहे. त्यामुळे शेतकरी काय करतो? उत्पादन घेण्याला कचरत नाही आणि उत्पादन घेतो, कारण खात्री आहे मार्केटमध्ये काही चढ उतार झाले तरी सरकार कितीला घेतो म्हटले? 4000ला घेतो म्हटलेलं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे MSP मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान किंमत धोरण याच्याद्वारे काय केलं जातं, तर शेतकऱ्यांना एक खात्री दिली जाते की तुम्हाला एवढ्या पैशाला तुमचं जे पीक आहे, धान्य आहे, ते आम्ही काय सरकार विकत घेऊ. त्याच्यापेक्षा जास्त जर मार्केटमध्ये गेलं तर वेल अँड गुड आहे, तुम्ही तिकडे विकू शकता, पण इतर कुणीच जर घेतलं नाही अपेक्षित भावाने तर मात्र काय या किमान भावावर आम्ही घेऊ आणि सरकार तशी खरेदी करतं. ठीक आहे, हे आता याचे उद्दिष्ट काय आहेत? एक उद्दिष्ट काय आहे तर आपल्याला शेतकऱ्यांना काय करायचंय? खात्री द्यायची आहे, शेतकऱ्यांना खात्री द्यायची आहे, त्यांचं संरक्षण करायचंय. आता GS4 ला क्वेश्चन आला होता MSP वरच. ठीक आहे, राज्यसेवा मुख्यमध्ये GS4 मध्ये क्वेश्चन असा होता की बाबा MSP आणि 4 विधानं होते, त्याच्यामध्ये असं होतं की ग्राहकांचं संरक्षण करायचं, असं उदाहरण होतं आय थिंक. ठीक आहे, तर ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी नाही, ही कशासाठी आहे? शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी आहे. ठीक आहे, जो माल उत्पादित करतोय हा शेतकरी, तर त्याचं संरक्षण करण्यासाठी आहे. त्यामुळे ते एक महत्वाचं आहे. दुसरं काय तर ह्याच्याद्वारे सरकार एक क्रॉपिंग पॅटर्न सेट करू बघते. क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय? की कुठल्या ह्याचं उत्पादन आपल्याला कमी पडतंय का, कुठल्या मालाची आयात करावी लागते का. समजा की आता कांद्याची आयात करावी लागली, की त्याच्यानंतर अजून तूर डाळीची आयात करावी लागली, म्यानमारवरनं तूर डाळ आयात करतायत म्हणे. ठीक आहे, तर असं पुढच्या वेळेस होऊ नये. ह्याच्यामुळे काय होतं? भारताचा फॉरेक्स पण जातो आणि आपल्या कृषी प्रधान देश असताना अशा गोष्टी, कृषीतल्या गोष्टी आयात कराव्या लागणं म्हणजे लालतच आहे थोडक्यात ते. ठीक आहे, सो त्यामुळे काय करतं सरकार मग असं प्रोत्साहन देण्यासाठी पण, की ठीक आहे आता पुढच्या वेळेस आम्ही तूर डाळीला एवढा भाव देऊ, तुम्ही काय करा, तूर डाळीचं उत्पादन घ्यायला सुरुवात करा. त्यामुळे असं क्रॉपिंग पॅटर्न पण फिक्स करायचा प्रयत्न असतो, ज्याच्यातनं काय आयात कुठल्याही शेतमालाची आपल्याला करावी लागू नये. तिसरा त्याचा उद्देश काय आहे तर जे स्टॉक आहे अन्न सुरक्षेसाठीचे, ठीक आहे, अन्न सुरक्षेसाठीचे स्टॉक पण काय आहे राखता आले पाहिजे, जे की आपल्याला FCI मार्फत काय आहे अन्न सुरक्षेसाठीचे जे आपण रेशनिंग सध्या जे 80 करोड भारतीयांना काय केलं जातंय भारत सरकारकडनं रेशनिंग पुरवलं जातं. ठीक आहे, त्याच्यासाठीच लागणारं जे धान्य आहे ते धान्यासाठीचा जो स्टॉक लागणार आहे तो पण FCI मार्फत काय करतो आपण स्टॉक करायचा प्रयत्न केला जातो, राखला जातो तो गोदामामध्ये. हे 3-4 त्याचे उद्दिष्ट आहेत की ज्याच्यासाठी आपण काय करतो MSP जाहीर केला जातो. कोण जाहीर करतं? केंद्र शासन जाहीर करतं. MSP जाहीर कोण करतं? केंद्र शासन जाहीर करतं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे, केंद्र शासन जरी जाहीर करत असेल तरी पण त्याच्यासाठी एक कमिशन ऑन ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस CACP नावाचं एक कमिशन आहे. ठीक आहे, त्याच्या आधी काय ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन होतं 1965ला. ठीक आहे, 1965ला ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन होतं, त्याचं 1985 मध्ये काय रूपांतर झालंय? CACP रूपांतर झालेलं
सॉरी 1985ला CACP मध्ये रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे. सध्या CACP चे अध्यक्ष कोण आहेत? विजय पॉल शर्मा. विजय पॉल हे सध्या अध्यक्ष आहेत. ठीक आहे. आता हे झालं थोडंसं मिनिमम सपोर्ट प्राइस बद्दल. तर आता आपण बोलूयात किती धान्याला दिली जाते. 23 पिकांना दिली जाते. लक्षात ठेवा 22+1 22 पिके प्लस ऊस असं मिळून काय 23 साठी दिली जाते. फक्त ऊसाचं जे आहे ना त्या ऊसाच्या पिकाला FRP असं म्हणतात, फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस. त्याला MSP न म्हणता काय म्हणतात? FRP म्हणतात ऊसाला. ऊसच थोडंसं वेगळं आहे ते इथं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आता शेतकऱ्यांचा जो मोर्चा आता गेलेला आहे त्याच्या मागण्या काय त्याच्याविषयी आपण थोडंसं बघूया. ठीक आहे. काय मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या? तर सगळ्यात मोठी मागणी काय शेतकऱ्यांची की MSP ला आता लॉक केला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात पहिली मागणी काय शेतकऱ्यांची की MSP लॉ केला पाहिजे. ठीक आहे. MSP लॉ मिनिमम सपोर्ट प्राइस कायदा. ठीक आहे. लॉ केल्यामुळे काय होईल? सरकारवर बंधन राहील आणि हा कायमस्वरूपी आता एक धोरण आहे ते की तात्पुरतं धोरण म्हणून सुरू केलं होतं. ठीक आहे की आपल्याला अन्नधान्याचं उत्पादन वाढवायचं. पण जर त्याचा कायदा केला तर कायदा केल्यानंतर ते ऑब्व्हियसली की तो लॉ होऊन जाणार आणि सरकारवर बंधनकारकच असणार, म्हणजे कधीच तो गुंडाळण्यात येणार नाही. तर ही एक मागणी आहे आणि ह्या मागणीला मला नाही वाटत की कुठल्याही सरकारला मागणी करणं शक्य आहे, कारण हे सस्टेनेबल नाही. ठीक आहे. ही मागणी सस्टेनेबल होऊ शकत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. ठीक आहे. आम्ही कायद्यामध्ये रूपांतरित करू शकणार नाही, कारण त्याच्यामुळे काय होईल तर एक MSP मुळे अनेक गोष्टी होतात. आपण त्याचे निगेटिव्ह हे जर बघितलं समजा, एक तर उत्पादन वाढतं बरोबर आहे. ठीक आहे. पण फक्त कोणत्या गोष्टीचं उत्पादन वाढतं? ज्यांना MSP जास्त आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस ज्यांना जास्त आहे अशा गोष्टींचं उत्पादन वाढतं. पीक विविधता जी होती ती पीक विविधता नष्ट चालली. गहू, तांदूळ, ठीक आहे, त्याच्यानंतर नगदी पिकं यांची तर काय MSP जास्त असते आणि मग त्यांचेच उत्पादन घेतलं जातं. बाकीचे जे आहेत भरड धान्यासारख्या गोष्टी, डाळीसारख्या गोष्टी, यांचं उत्पादन जास्त घेतलं जात नाही. त्याच्यामुळे पीक विविधता नष्ट होते. हा MSPचा तोटा आहे. दुसरा तोटा काय आहे? त्याचे इकॉलॉजिकल इम्पॅक्ट प्रचंड वाईट आहेत. ठीक आहे. इकॉलॉजिकल आपण जर बघितले आता, ठीक आहे, काही दिवसापूर्वी भारत सरकारने वॉटर सर्वे केलाय. त्याच्यामध्ये सगळ्यात खोल वॉटर टेबल जर कोणाचा गेला असेल तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, या पश्चिम उत्तर प्रदेश या ठिकाणचा गेलेला आहे. त्याचं कारण काय तर प्रचंड उपसा झालेला आहे. माती पूर्ण खारपड होत चाललेली आहे, एवढे जास्त फर्टिलायझर वापरलेले. ठीक आहे. त्यामुळे MSPचे हे तोटे पण आहेत. म्हणून हे कायमस्वरूपी सरकार याला लॉ म्हणून मान्यता देऊ शकत नाही. हा एक तात्पुरतं शेतकऱ्यांना दिलासा म्हणून MSP धोरण आणलेलं, पण ते आतापर्यंत चालूच राहिले. खरं तर ते अपयश आहे की भारत कृषी प्रधान देश असून अजूनही काही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठले सस्टेनेबल शाश्वत सोल्युशन काढू शकलेला नाही. तर MSP हे एक मागणी आहे. दुसरी मागणी काय आहे? कर्जमाफी झाली पाहिजे. कर्जमाफी कोणाची? शेतकरी प्लस शेतमजूर दोघंही ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये, फक्त शेतकऱ्याची नाही, शेतकरी प्लस शेतमजूर यांची कर्जमाफी झाली पाहिजे. 3 स्वामीनाथन कमिशनच्या शिफारसी लावल्या पाहिजेत, लागू केल्या पाहिजेत. स्वामीनाथन आयोग होता शेतकरी आयोग. ठीक आहे. शेतकरी आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी लागू करा. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात अनेक शिफारसी आहेत. त्यांच्या सगळ्यात महत्वाची शिफारस काय होती? 1.5 म्हणजे काय? 1.5 पट. म्हणजे समजा एखाद्या धान्याचं उत्पादन घेण्यासाठी, समजा कापूस आहे 1 एकर, तो कापसाचं उत्पादन घेण्यासाठी 50,000 रुपये खर्च आला, तर त्या 50,000चा खर्च म्हणजे त्याची MSP काय असली पाहिजे? 75,000 असली पाहिजे. 1.5 पट MSP असली पाहिजे थोडक्यात. ठीक आहे. जेवढा खर्च आहे 0.5 त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे, निम्मी वाढ केली पाहिजे थोडक्यामध्ये, असं स्वामीनाथन आयोगाने ही शिफारस सांगितलेलीच. अनेक बाकीच्या शिफारसी आहेत त्यांच्या महत्वाच्या, त्या शिफारसी लागू करा. त्याचबरोबर काय तर शेतकऱ्यांना 10,000 रुपये दर महिन्याला पेन्शन द्या, शेतकरी आणि शेतमजुराला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 58+ जे शेतकरी आहेत, वयवर्ष 58, त्याच्या वयवर्ष 58 असणाऱ्या शेतकऱ्यांना, त्याच्या पुढच्या शेतकऱ्यांना आणि मजुरांना 10,000 रुपये मासिक पेन्शन द्या. इमॅजिन करा जर ही मागणी मान्य करावी लागली तर सरकारच्या तिजोरीवर किती मोठं बर्डन इथं आपल्याला पडेल असं दिसतं. त्यामुळे यावेळेसचे जे शेतकरी दिल्लीला आलेले आहेत त्यांच्या मागण्या आपल्याला इथे दिसत आहेत. सरकारने बाकीच्या मागण्यांशी बोलणी चालू, 2 राऊंड झालेले. ठीक आहे. पियुष गोयल आणि अर्जुन मुंडा 2 राऊंड झालेले आहेत. आता 3ऱ्या राऊंडची पण शक्यता आहे. दोन्ही राऊंडमध्ये सरकारने सांगितलं MSP लॉ होणार नाही. बाकीच्या मागण्यांवर आय थिंक चर्चा चालू आहे. तर ठीक आहे. सो ही होती शेतकऱ्यांची न्यूज. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर एडिटोरियल मध्ये ह्याच्याबद्दल माहिती आलेली आहे
आता पुढची बातमी आहे ते आपल्याला माहिती आहे की कतारमध्ये जे भारतीय नौसैनिक होते, माजी नौसैनिक होते, ठीक आहे, त्यांना जी तिथं अटक झाली होती, तर ते अटकेनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. तर त्याच्यामध्ये भारतीय डिप्लोमसीचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, तर काय काय गोष्टी झालेल्या आहेत आपण ते माहिती आहे की बाबा कॅपिटल पनिशमेंट झाली होती, त्यांना फाशीची शिक्षा झाली होती. पण फाशीची शिक्षा होऊन पण कतारसारख्या मोनार्कीमधून फाशीची शिक्षा माफ करून आणणं ही काय साधी गोष्ट नव्हती. ठीक आहे, पण भारताने खूप पीसफुली आणि खूप चांगली डिप्लोमसी वापरून त्याला क्वाईट डिप्लोमसी असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, तर भारताने काय केलं, जनरली असं असल्यावर काय केलं जातं की दुसऱ्या देशांचं इंटरनॅशनल प्रेशर आणायचा प्रयत्न केला जातो. जे कुलभूषण जाधव पाकिस्तानमध्ये जे भारतीय सैनिक आहेत त्यांच्यावर केस चालू आहे, त्या दरम्यान झाले. इंटरनॅशनल प्रेशर आणायचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये, आणि मग नंतर इंटरनॅशनल कोर्टमध्ये पण ते सगळा मुद्दा झाला आणि तो पाकिस्तान होता, त्यामुळे त्याचा विषयच नाही. तर इथं काय केलं भारताने, एक तर इंटरनॅशनल प्रेशर आणायचा अजिबात प्रयत्न केला नाही. जे काय होतं ते बायलॅटरल टॉक सुरू केले, 1 to 1 टॉक तिथं चालू होते. ठीक आहे, कतारचे जे आमिर आहेत, आमिर तामीम यांच्याबरोबर नरेंद्र मोदी यांचे पर्सनल टॉक पण चालू होते. त्याचबरोबर भारताने जो लिगल सपोर्ट पाहिजे या सगळ्या नौसैनिकांना, तो लिगल सपोर्ट पुरवला. याच्यातनं जी कतारची ज्युडिशियल सिस्टीम आहे, लिगल सिस्टीम, याच्यावर एक प्रकारे आपण विश्वास पण दाखवला की बाबा कसं असतं ना, एकदा शिक्षा झाली की त्यांची ज्युडिशरीज भ्रष्ट आहे, लिगल सिस्टीम भ्रष्ट आहे असं म्हणून जर बोलले असते आणि आरोप केले असते तर ते कतारला हर्ट झालं असतं. पण त्यांच्या ज्युडिशियल सिस्टीमवर, लिगल सिस्टीमवर पण विश्वास दाखवण्यात आला. त्याचबरोबर भारतीयांना सगळा पाहिजे तो सपोर्ट पण देण्यात आला. त्याचबरोबर भारताकडनं कुठल्याही प्रकारचे कतारवर आरोप केले गेले नाहीत. जे कॅनडाच्या बाबतीत झालं बघा, कॅनडा आणि इंडियाचे रिलेशन जे खराब झाले ते तर रोज तिकडून काहीतरी डायलॉग यायचा, इकडून काहीतरी डायलॉग जायचा, अशा प्रकारे कसलाच सीन इथे भारताने कोणाच्या संबंधित केलं नाही, कतारच्या संबंधित केलं नाही. आणि प्राईम मिनिस्टर मोदीजींची दुबईमध्ये भेट पण झाली, त्यावेळेस 1 to 1 टॉक पण झालेला आहे त्यांचा. आणि त्यामुळे काय झालं, हे 5-6 महत्वाचे मुद्दे ठरले की भारताने क्वाईट डिप्लोमसीचा वापर करून आपल्या नौसैनिकांची काय केली, सुटका करून घेतली. कतारसारख्या देशाकडून असं करून घेणं साधी गोष्ट नाही, कारण तिथली लिगल सिस्टीम, आणि आरोप काय छोटा आरोप नव्हता हा, काही नाही, आरोप हा होता जासूसीचा आरोप. आणि ते पण कोणासाठी जासूसी, इस्रायल सारख्या देशासाठी. आता इस्रायल केवढा मोठा व्हिलन आहे अरब राष्ट्रांसाठी, मुस्लिम राष्ट्रांसाठी, हे आपल्याला माहिती. त्यामुळे इस्रायल सारख्या देशांसाठी जासूसी केली असा आरोप असताना ह्या 8 नौसैनिकांना माफी मिळून सोडून परत आणणं, इट वॉज नॉट इझी. पण भारताने ते क्वाईट डिप्लोमसीने काय केलेलं आहे, साध्य केलेलं आहे. याच्या संबंधीचा आर्टिकल आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आपण बघूयात ते म्हणजे इंडिया UAE रिलेशनशिप संदर्भात आर्टिकल आहे. ठीक आहे, आता आपण कालच बघितलंय बघा, पुन्हा रिव्हिजन झाल्यासारखंच होईल ते. ठीक आहे, आपण काल इंडिया UAE रिलेशन काल का परवाच आपण चेक केलेले आहेत की त्याचे 4 आधारस्तंभ आहेत इंडिया US रिलेशनशिपचे. इंडिया UAE रिलेशनशिप, UAE युनायटेड अरब अमिरात, 4 आधारस्तंभ आहेत. एक ट्रेड, दुसरा एनर्जी, ठीक आहे, तिसरा क्लायमेट संबंधित कोऑपरेशन, हवामान बदला संबंधीचं कोऑपरेशन, चौथा फिनटेक, भारताचं रुपे कार्ड चालतंय तिथं त्या संदर्भातल्या गोष्टी, फिनटेक प्लॅटफॉर्म, ठीक आहे, डिजिटल रुपये. त्याच्यानंतर 5वां आहे एनर्जी, आपण काय करतो, ऑइल इम्पोर्ट करतो, आपले भारताचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह कुठं आहेत, तिथे UAE मध्ये आहेत. ठीक आहे, जनरली कुठल्याही देशामध्ये दुसऱ्या देशाचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असणं खूप मोठी गोष्ट आहे, पण भारताने तिथं ठेवले, एवढा ट्रस्टेड आणि पार्टनर आहे. तर ह्यांनी काय म्हटलंय, ओल्ड फॅशन ट्रस्ट. ओल्ड फॅशन ट्रस्ट म्हणजे काय, तर ओल्ड फॅशन म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंचं जसं होतं इतर देशांच्या पंतप्रधानांशी पर्सनल रिलेशन होते, मग ते युगोस्लोवाकियाचे मार्शल टिटो असतील, इंडोनेशियाचे सुकार्नो असतील, इजिप्तचे नासेर असतील, ठीक आहे, घानाचे एनक्रुमा, हे जसं नाम चळवळीचे नेते, तसंच अमेरिकेचे पण तुमचे ते जॉन एफ केनेडी असतील, ठीक आहे, USSRचे ख्रुश्चव असतील, यांच्याशी थोडंसं काय पर्सनल रॅपो व्यवस्थित झाल्यासारखा रिलेशन होते. आणि ज्यावेळेस पर्सनल रिलेशन चांगले असतील त्यावेळेस कुठलेही नेगोशिएशन करताना देशांमध्ये अडथळा येत नाही जास्त आणि कुणी अडून बसत नाही. तसं भारत आणि UAEचं झालंय असं यांचं म्हणणं आहे की भारताचे प्राईम मिनिस्टर मोदीजी आणि UAEचे राष्ट्रपती मोहम्मद बिन झायेद, ठीक आहे, यांचे पर्सनल रिलेशन खूप चांगले आहेत. मागच्या 5 महिन्यात त्यांची 5वी भेट आहे काहीतरी, मागच्या 5-6 महिन्यात त्यांची. ठीक आहे, त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर 7 वेळा झाले, तसं 7 वेळा UAEला गेलेत.
लक्षात ठेवा मागच्या 30 वर्षामध्ये म्हणजे मोदीजींच्या आधी 30 वर्षामध्ये कुठलाही प्राईम मिनिस्टर UAE गेला नव्हता 3 डिकेड्स मध्ये, ठीक आहे. आणि मोदीजी आले तसे, ठीक आहे, मागे 2014 पासून 7 वेळा UAE गेलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मागच्या 8 महिन्यातली तिसरी भेट आहे. याच्यात नाही दिसतं की पर्सनल रॅपोर्ट व्यवस्थित असल्यामुळे काय रिलेशन आणखी डीप होत चाललेले, त्यामुळे ओल्ड फॅशन आहे, ट्रस्टेड आहे, क्रेडिबिलिटी भारत आणि UAEच्या रिलेशनशिपमध्ये जास्त आहे, ठीक आहे. आता प्राईम मिनिस्टर मोदीजी सध्या तिथं आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ते COP28 पण गेले होते मागच्या वर्षी. त्यानंतर मोहम्मद बिन जायद जे आहेत UAEचे प्रेसिडेंट, ते पण ह्या जानेवारीमध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला आले होते, ठीक आहे. तर हे व्हिजिट जे आहे ते व्हिजिट आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. याचं कारण काय आहे तर हिंदू टेम्पल अबुधाबीमध्ये ओपन होते, UAE मधलं दुसरं टेम्पल आहे ते. प्राईम मिनिस्टर 2015ला जेव्हा फर्स्ट टाइम गेले होते त्यावेळेस ते म्हटले होते की इथं 35 लाख हिंदू राहतात UAE मध्ये, तर त्या हिंदूंसाठी टेम्पल असलं पाहिजे. आणि त्यावेळेस मग तिथले जे मोहम्मद बिन जायद आहेत प्रेसिडेंट, त्यांनी 27 एकर जमीन दिली आणि त्या जमिनीवर बाब्स टेम्पल उभं राहत आहे, ठीक आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो, प्रिलिम्सला वगैरे विचारलं जाऊ शकतं. आणि UAE मधलं दुसरं टेम्पल आहे. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर मोदीजींनी 11वी गव्हर्नमेंट समिट ऍड्रेस केली दुबईमध्ये, ठीक आहे. तर लक्षात ठेवा गव्हर्नमेंट समिट कुठं होते हे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिम्सच्या पॉईंटने. 11वी गव्हर्नमेंट समिट दुबईला झाली किंवा दुबईलाच होते ती. जसं दाऊदला एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे परिषद बोलवली जाते, तसंच दुबईला काय केलं जातं, गव्हर्नमेंट समिट दरवर्षी बोलवली जाते. ही 11वी गव्हर्नमेंट समिट होती, ठीक आहे. त्याच्यानंतर भारत मार्ट नावाचा एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केला जाणार आहे. भारत सरकारचे कॉमर्स मंत्रालय आणि UAEची एक कंपनी आहे बघा DP वर्ल्ड नावाची. ही DP वर्ल्ड कंपनी काय करणार आहे, भारत मार्ट, जसं डीमार्ट आहे का तसं भारत मार्ट नावाचे शोरूम्स ओपन केले जाणार आहेत. अक्रॉस द वर्ल्ड शोरूम असणार आहेत. त्याच्यामध्ये भारताचे MSME मार्फत जे काही उत्पादनं असतात, त्याचबरोबर तुमचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं, फार्मास्युटिकल, मशिनरी, ऑटोमोबाईल, मेडिकल, फर्निचर, प्रोसेस फूड, हँडीक्राफ्ट, असे अनेक वेगवेगळे सगळेच प्रोडक्ट्स भारताचे त्या ह्याच्यामध्ये काय केले जातील, शोरूम्समध्ये विकायला काढले जातील. इराण, सेंट्रल एशिया, आफ्रिका, मिडल ईस्ट असे अनेक ठिकाणचे ग्राहक आपल्याला मिळू शकतात आणि त्यामुळे काय होईल, भारताच्या एक्सपोर्टला खूप चांगला बूस्ट मिळेल, ठीक आहे. त्याचबरोबर हे भारत मार्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आताच आपण सांगितलं DP वर्ल्ड नावाची UAEची कंपनी आहे, ती सुरू करणार आहे. आपण UAE बरोबर काय केलेलं आहे, अजून CEPA केलेलं आहे, ठीक आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट केलेलं आहे. त्यानंतर ट्रेड इन्व्हेस्टमेंट ट्रीटी पण केलेली आहे, ठीक आहे. त्यामुळे इंडिया आणि UAE हे जे रिलेशन आहे ते रिलेशन खूप जास्त स्ट्रेंथनिंग होत आहे. अबुधाबीची इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी ADIA, ठीक आहे, अथॉरिटी ती काय करणार आहे, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्याच्यासाठी गिफ्ट सिटीमध्ये गुजरातला त्यांचं हेडक्वार्टर असणार आहे. त्याचबरोबर भारतामध्ये मंगलुरू या ठिकाणी अबुधाबी ऑइल कंपनी आणि भारताची पेट्रोलियम कंपनी स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह पेट्रोलियम कंपनी, हे दोघं मिळून काय करणार आहेत, मंगलुरूमध्ये क्रूड ऑइलचं रिझर्व्ह करण्यासाठी एक फॅसिलिटी सुरू करणार आहेत, ठीक आहे. त्याचबरोबर अजून कुठले मुद्दे महत्वाचे ठरले तिथं चर्चेमध्ये, ते म्हणजे जे गाझाचं वार चालू आहे सध्या, ठीक आहे, इस्रायल वर्सेस पॅलेस्टाईन, हा एक मुद्दा चर्चेचा होता. दुसरं म्हणजे हौती ही जी दहशतवादी संघटना आहे येमेन मधली, ती दहशतवादी संघटना जे रेड सी मध्ये आणि अरबी समुद्रामध्ये नॅव्हल शिप्सवर अटॅक करते, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण भारतासाठी हे मुद्दे खूप जास्त महत्वाचे आहेत. जर तिथून येणाऱ्या ऑइल भारताचं त्याच मार्गाने येतं, त्याचबरोबर ट्रेड मोस्ट ऑफ दी त्या मार्गाने वेस्ट कंट्रीजशी होतो, तर त्याच्यावर जर हल्ले झाले तर अशांतता होईल तिथं, त्यानंतर भंग पावेल सगळं रेग्युलर जे ट्रेड आहे ते, आणि भारताच्या इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे काय, तो रिजन शांत असणं गरजेचं आहे. आणि तो रिजन जर शांत असेल तर आपल्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला UAEची, सौदीची यांची मदत पण घ्यावी लागेल. कारण जर लोकेशन बघितलं आपण, समजा अशी सौदी आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर इथं येमेन आहे जे हौतीचे आहेत, इथं ओमान आहे आणि ठीक आहे इथं UAE तुम्हाला दिसते. सो ह्या देशांचं सहकार्य आपल्याला त्याच्यासाठी घ्यावंच लागेल. तर हे काय महत्वाचे मुद्दे होते, त्याविषयी चर्चा आपण केलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बघूयात ते म्हणजे वाय इंडिया नीड्स इंडस्ट्रियलायझेशन. सध्या एक पुस्तक चर्चेमध्ये आहे बघा, ते पुस्तक लिहिलेलं आहे रघुराम राजन आणि रोहित लांबा यांनी, ठीक आहे. आता ते पुस्तकाचं नाव काय, इन ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर, ठीक आहे. तर हे जे पुस्तक आहे इन ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर, ठीक आहे. हे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू च्या दृष्टीने हे पुस्तक लक्षात ठेवा नाव याचं,
ठीक आहे, असे चर्चेमधले पुस्तकांचे नाव प्रिलिम्सला विचारले जाऊ शकतात. मुद्दा असा आहे की व्हाय इंडिया नीड्स डीप इंडस्ट्रियलायझेशन, हे ऑथरचं स्टँड आहे. रघुराम राजन सरांनी पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की भारताने इंडस्ट्रियलायझेशन पेक्षा, कारण इंडस्ट्रियलायझेशनचा फेज आपण स्किप केलेला डायरेक्ट, त्याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, आता स्किल ओरिएंटेड सर्व्हिस इंडस्ट्रीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामार्फत भारताची जी ग्रोथ प्रवास आहे, जी वाढ आहे, इकॉनॉमिक वाढ, ती चालू ठेवली पाहिजे, असा स्टँड त्यांनी घेतलेला आहे. आता ऑथरचं म्हणणं काय की ते आपल्याला शक्य नाही, याचं कारण काय ते आपण बघूयात. ठीक आहे, त्यांनी त्याचं कारण काय सांगितलेलं आहे ऑथरनी, की एक पहिलं, जी सर्व्हिस इंडस्ट्री आहे, त्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉयमेंट देण्याची जी कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी खूप जास्त नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपण 1980 नंतर सर्व्हिस इंडस्ट्रीची, खास करून एलपीजी नंतर सेवा क्षेत्राची वाढ भारतामध्ये बघितलेली. त्याच्यातनं 2 निगेटिव्ह इम्पॅक्ट सेवा क्षेत्राचे आपल्या लक्षात आले. ते म्हणजे काय, जे ऍग्रिकल्चर क्षेत्रातले जॉब आहेत, ऍग्रिकल्चर मधले जे लेबर आहे, ते सर्व्हिस इंडस्ट्री ऍब्सॉर्ब करू शकलेली नाही. आणि दुसरं म्हणजे काय, सर्व्हिस सेक्टरला जे हायली स्किल वर्कफोर्स लागतं, ते वर्कफोर्स आपण पुरेशा प्रमाणात तयार करू शकलो नाही. हे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचं अपयश आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर हा झाला एक मुद्दा की बाबा एम्प्लॉयमेंट इलॅस्टिसिटी भारताची, किंवा भारताचे जे सेवा क्षेत्र आहे, त्या सेवा क्षेत्रामध्ये पुरेशा प्रमाणात जॉबची निर्मिती होऊ शकत नाही, हे एक त्याचं कारण आहे. ठीक आहे, दुसरं कारण आहे काय, अर्ली इन्व्हेस्टमेंट इन हायर एज्युकेशन कंट्रीब्युटेड टू द अबंडनमेंट ऑफ मास स्कूल एज्युकेशन. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं की आपण 91 नंतर किंवा त्याच्या आधी पण हायर एज्युकेशन मध्ये खूप जास्त, तुम्ही बघा ना, आयआयटी कडे फोकस केला आपण, त्याच्यानंतर IIM कडे फोकस केलं, पण त्या दृष्टीने आपण प्रायमरी क्षेत्र एज्युकेशन कडे फोकस केलं का? प्रायमरी एज्युकेशनचा फोकस कधी वाढलेला आहे, तो 90च्या नंतर आपल्याला कुठेतरी फोकस दिसतोय. त्याच्या आधी सगळं उच्च शिक्षणाविषयीच UGC स्थापन कर, हे कर, ते कर. ठीक आहे, अशा गोष्टी AICT असं केलेलं आहे. तर ऑथरचं ते म्हणणं आहे की आपण उच्च शिक्षणाच्या मागे लागलो, पण प्राथमिक शिक्षणाला सोडून दिलं. त्याचा परिणाम काय झालेला आहे, तर त्याचा परिणाम स्किल मध्ये जी डिवाइड तयार झाले, स्किलमध्ये जी असमानता तयार झाली, त्याचा झाला. कारण जे ऑलरेडी शिकलेले होते त्यांनी त्यांच्या मुलांना, म्हणजे सेकंड जनरेशन किंवा थर्ड जनरेशन, यांना चांगलं शिक्षण दिलं, पण जे फर्स्ट जनरेशन होती शिकणारे, ठीक आहे, त्या फर्स्ट जनरेशनचं स्कूलिंगच चांगलं झालं नाही. त्यांची झेडपी शाळा, त्यांची 11वी 12वी, त्यांचं इथं त्यांना स्किल प्राप्त झाले नाहीत पुरेशा प्रमाणात, आणि परिणामी ते जेव्हा मार्केटमध्ये गेले जॉबच्या, त्यावेळेस त्यांना त्यांच्या स्किलला किंमत राहिलेली नाही, कारण त्यांनी तसं ते स्किल घेतलेलंच नव्हतं. पण ह्याच्या उलट जे की सेकंड किंवा थर्ड जनरेशनचे विद्यार्थी होते, त्यांनी मात्र, त्यांच्या पालकांनी मात्र त्यांना चांगलं शिक्षण, उच्च शिक्षण मिळवून दिल्याचं दिसतं. पण ह्याचा फटका प्रायमरी शिक्षण जे घेत होते आणि जे फर्स्ट जनरेशन होती त्याला बसलाय कुठंतरी, असं त्यांनी इथं सांगितले. आणि म्हणून स्किल मध्ये जे आपल्याला अंतर दिसतं, ठीक आहे, भेदभाव दिसतो, तो ह्याच्यामुळे दिसतो, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, आता त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे हेच मग IT रिव्होल्युशनला, हेच जे आहेत उच्च शिक्षण ज्यांचं चांगलं झालं, ठीक आहे, त्याच लोकांना कशाचा फायदा झालेला, IT रिव्होल्युशनचा फायदा झालेला आहे. आणि जे ग्रामीण भागातले किंवा म्हणा ज्यांच्याकडे फर्स्ट जनरेशन होती शिकणारी, त्यांना त्याचा जास्त फायदा झाला नाही, असं कुठंतरी त्यांनी स्टँड घेतलेला आहे. ठीक आहे, सो त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आपल्याकडे हाय स्किल सर्व्हिस इंडस्ट्री याच्यापेक्षा पुन्हा आपण काय केलं पाहिजे, इंडस्ट्रियलायझेशन कडेच गेलं पाहिजे. कारण डीप इंडस्ट्रियलायझेशन केलं तरच जॉब क्रिएट होण्याची आणि हे जॉब ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याकडे टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस जास्त झालेली नाहीये. कारण तुम्ही बघा, आपल्या म्हणजे जे स्किलचे कामं केले जातात त्यांच्याकडे तुच्छतेने बघण्याची सवय पण आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल असू द्या, त्यानंतर वेल्डर्स असू द्या, असे जे कामं ज्याला खरं तर स्किल लागतं, पण हे कामं करणाऱ्यांकडे आपल्या समाजाचा एक पहिल्यापासूनच दृष्टिकोन आहे भारताचा, प्राचीन काळापासूनच आहे ते, जे मॅन्युअली हाताने कामं करावे लागतात, त्या काम करणाऱ्यांना किंवा त्या व्यवसायांना भारतीय समाजाने कुठंतरी तुच्छ समजलंय. आणि म्हणून तशा क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा कल पण जास्त नाहीये. पण ते असे क्षेत्र आहेत की जे हाय स्किल आहेतच, त्याचबरोबर ते हाय पेमेंट पण मिळवून देऊ शकतात. पण भारताच्या सोसायटीनं काही व्यवसायांकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्याकडे तुच्छतेनं बघितले, त्यामुळे तिथं व्होकेशनल स्किल घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, जरी पैसे किंवा पेमेंट जास्त मिळत असला तरी, असा मुद्दा मांडलेला आहे. ठीक आहे, सो त्यामुळे इंडिया नीड्स डीप इंडस्ट्रियलायझेशन, नॉट जस्ट द सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे, तर हे एक आहे. आता आपण काय करूयात, आता ह्याच्यामध्ये टू मेनी लॉज ऑफ द 17
लोकसभा, ठीक आहे, 17वी लोकसभा आताच तिची मुदत, आता शेवटचं सेशन झालं 17व्या लोकसभेचं, ठीक आहे. शेवटच्या सेशनमध्ये काही ऑब्झर्वेशन यांनी मांडलेले आहेत. PRS संघटना जी आहे संस्था, PRS या संस्थेतर्फे, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भारताच्या संसदेचा एक संस्था म्हणून कसा ऱ्हास होत आलाय, खास करून तो जो ऱ्हास झालाय तो 1990 नंतर खूप जास्त प्रमाणात ऱ्हास झाला. एक तर संसदेचे अॅन्युअल सिटिंग जे आहे ते कमी झाले. किती कमी झालेलं आहे तर बिल पासिंग करण्याचं प्रमाण कमी झालंय. 65 प्रमाण होतं ते सध्या किती झालंय, 65 प्रमाण होतं ते 48 झालेलं आहे, ठीक आहे. 65 वरून 48 झाले. त्याचबरोबर त्याची स्क्रुटिनी करण्यासाठी डिपार्टमेंटकडे बिल जायचे, त्याचं प्रमाण तर 16%वरच आलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 1990च्या आधी 550 दिवस लोकसभेचा पूर्ण काय असायचा, सिटिंगचा कालावधी असायचा, आणि सध्या तो कालावधी डायरेक्ट 17व्या लोकसभेचा 274 दिवस इतका आलेला आहे. त्याचबरोबर जे पार्लमेंटचे टूल आहेत वेगवेगळे, शॉर्ट ड्युरेशन असतील, कॉलिंग अटेन्शन मोशन असतील, असे टूल जे पार्लमेंटचे मेंबर खासदार वापरतात प्रश्न विचारण्यासाठी, त्याच्या वापरामध्ये पण किती जास्त कमी झाली, किती वापर कमी झालाय याच्याबद्दल पण चर्चा केलेली आहे. जसं की हाफ अवर डिस्कशन या नावाचं एक टूल असतं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय एमपीला डेलिबरेट रिस्पॉन्स द्यावा लागतो सरकारकडून, ठीक आहे. त्या टूल वापरण्यामध्ये पण किती कमी झाली आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की 1990च्या आधी प्रत्येक लोकसभेला 88 असे डिस्कशन व्हायचे, 17व्या लोकसभेला फक्त एकच डिस्कशन झालंय. बघा, प्रचंड वाईट परिस्थिती या पार्लमेंटमध्ये, म्हणजे डिस्कशनला अलाउच केलं नाही समजा, किंवा पार्लमेंटरीला पण एखाद्या सिरियस मुद्द्यावर डिस्कशन करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही की काय, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. दुसरं म्हणजे शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन असतात, ठीक आहे. 90च्या आधी ऍव्हरेज 46 व्हायचे प्रत्येक लोकसभेला, ठीक आहे, पण सध्या किती झाले 17व्या लोकसभेमध्ये 13 झालेत फक्त, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले कॉलिंग अटेन्शन मोशन, ठीक आहे. कॉलिंग अटेन्शन मोशन हे खूप महत्वाचं टूल आहे एखाद्या सार्वजनिक मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी. आपण सारखं म्हणतो ना लक्षवेधी मांडली, तर ती लक्षवेधी म्हणजे काय, सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी असते, ठीक आहे. 90च्या आधी तशा 300 नोटिसा प्रत्येक लोकसभेला यायच्या, आणि 17व्या लोकसभेमध्ये फक्त एकच नोटीस आली होती. विचार करा, 300 कुठं आणि 1 कुठं. भारताच्या संसदीय कामकाजाचा प्रचंड ऱ्हास झालेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यासारखी डिग्निटी राहिली नाही, त्याच्यामध्ये पहिल्यासारखा सबस्टन्स राहिलेला नाही, ठीक आहे. तर असे काही मुद्दे डिस्कस केलेले आहेत. तर ह्याच्यानंतर काही मुद्दे 1-2 आहेत इंडियन एक्सप्रेसचे, ते आपण उद्याच्या लेक्चरला त्याचे ऍड ऑन करूयात, ठीक आहे. धन्यवाद.